नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचे माळशिरस तालुक्यातील धानोरे येथील भारतीय जनता पक्षाच्या धानोरे शाखेच्या उद्घाटन प्रसंगी जंगी स्वागत करण्यात आले। धानोरे गावात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी व हलग्यांचा कडकडाट करून स्वागत करण्यात आले। यावेळी महिलांनी औक्षण केले तर जिप्सी मधून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। तसेच 4 जेसीबी पुष्पवृष्टी करण्यासाठी ठिकठिकाणी उभे होते। गावच्या वेशीपासून शाखेच्या उद्घाटन ठिकाणापर्यंत दुतर्फा बॅनर लावले होते। वाजत गाजत हलगीच्या निनादात व फटाक्यांच्या आतिषबाजीत पुष्पवृष्टी करत शाखा उद्घाटनाच्या ठिकाणी लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्यासह उपस्थित मान्यवरांना आणण्यात आले। यानंतर प्रथम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। धानोरे शाखेचे उद्घाटन धूमधडाक्यात व उत्साही वातावरणात करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक नामदेव ढेरे सर यांनी केले होते। यावेळी अण्णासाहेब देवकते, अर्जुन देवकते, शामराव देवकते, दत्तू नाईक नवरे, हरी ऐवळे, दिगंबर चव्हाण, धुळदेव ढेरे, दत्तू देवकते, काशिलिंग शेजाळ, योगेश मदने, शैलाश शेजाळ, निलेश शेजाळ, माऊली देवकते, बापू मासाळ, किसन जाधव, दत्तू संभाजी देवकते, जयकुमार देवकते, उमेश देवकते, धोंडीराम पिंजारी, धर्मा ऐवळे, महेश नाईक नवरे, विठ्ठल हिंगिरे, माऊली हिंगिरे, अजय नाईक नवरे, अण्णासाहेब देवकते पाटील, नवनाथ जगन्नाथ देवकते, अग्निनाथ वामन चव्हाण, नामदेव श्रीपती ढेरे गुरुजी, अर्जुन प्रताप देवकते, समाधान मारुती ढेरे महाराज, उल्हास धोंडीबा पिंजारी, शिवराम देवकते, सज्जन विठ्ठल शेजाळ, उत्तम संभाजी देवकते, विशाल शिवराम देवकते, शैलेश चंदन शिवे, राजेंद्र बनसोडे, महादेव देवकते पाटील, भागवत देवकते पाटील, भगवान नाईक नवरे, महादेव नाईक नवरे, नागराज इरकर, अजय मेटकरी, बलभीम देवकते, आर्यन देवकते, प्रताप संभाजी देवकते, तसेच भारतीय जनता पार्टीच्या धानोरे शाखेचे शाखा अध्यक्ष प्रतीक नवनाथ देवकते, शाखा उपाध्यक्ष जीवन जयकुमार देवकते, संघटक आदित्य दत्तात्रय देवकते, उपसंघटक विशाल रमेश नाईक नवरे, सचिव परमेश्वर रवी पुजारी, उपसचिव रोहित लालासो साठे, खजिनदार संतोष औदुंबर अणुसे, उपखजिनदार स्वयं राजेंद्र बनसोडे आदींसह राणी देवकते, मनीषा देवकते, स्नेहल नाईक नवरे, शोभा शेजाळ, स्वामिनी देवकते, रुक्मिणी मेटकरी, संगीता ढेरे, रंजना ढेरे, अश्विनी देवकते, रुक्मिणी देवकते, सिंधुबाई देवकते, वैशाली देवकते, संगीता देवकते, अश्विनी ढेरे, अनिता शेजाळ, संगीता चंदन शिवे, जिजाबाई देवकते, सोहाली मस्के, मालन मासाळ, माधुरी हिमगिरे आदी महिला भगिनींसह ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भारतीय जनता पार्टीचे निमंत्रित राज्य कार्यकारिणी सदस्य तथा माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की माळशिरस विधानसभेचे विद्यमान आमदार यांचा जातीचा दाखला रद्द होऊन लवकरच पोटनिवडणूक जाहीर होईल। विद्यमान आमदार धानोऱ्याच्या ओढ्यात खेकडे आणि मासे धरताना पाहायला मिळतील असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे। तर आपण प्रत्यक्षच पाहूया डॉक्टर अप्पासाहेब देशमुख भाषणामध्ये काय म्हणतायत। भारतीय जनता पार्टी शाखेचा धानोरे गावामध्ये उद्घाटन पार पडलं। या उद्घाटनासाठी आपल्या तालुक्याचे लाडके नेते आणि सर्व युवकांचे हृदय सम्राट रामभाऊ सातपुते साहेब, तसंच व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि धानोरे आणि परिसरातून आलेले सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते, महिला भगिनी या धानोरे गावामध्ये लोकसभेपासून विधानसभेला बघितलं, लोकसभेला बघितलं, आपले अर्जुन देवकते, आकाश आणि ढेरे गुरुजी आणि त्यांचे काही सहकार्य असतील जे नेहमी गडबड असते तेच लोक काम करताना दिसते ती। पण या तिघांनी सुद्धा या धानोरे गावामध्ये एकदम चांगली भूमिका घेऊन
चांगल्या पद्धतीने काम केलं. पण डेअरी गुरुजीने आता सांगितलं की मी विधानसभेला 300 मतांचा लीड दिले, जिल्हा परिषद पंचायत समितीला 600 मतांचा देऊ आणि ग्रामपंचायतला 900 मतं घेऊन सरपंच आपल्याकडून. पण त्यांना मध्ये विसरून गेले की मध्येच पोटनिवडणूक लागणार आहे आणि ह्या माळशिरस तालुक्याची विधानसभेची पोटनिवडणूक लागणार आणि त्यावेळेस सुद्धा गुरुजी तुम्हाला त्या गावातून चांगल्या पद्धतीने लीड द्यावा लागणार आहे. आणि नंतर सुद्धा आपले उमेदवार आमदार रामभाऊ सातपुते साहेबच असतील आणि नंतर तुमच्या धावण्याचा वडा मोठा वाटतंय ना, तेवढ्याच्या ढोळामध्ये परत माझे आपल्या आता जी विद्यमान आमदार आहेत ती माझे आमदार होणार आहे. त्यांना तिथं मासे आणि खेकडे धरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे आणि त्यांना ती सवय आहे. त्यामुळे तुम्ही त्या काळजी करू नका. येत्या काळामध्ये धानोरी गावच्या विकासाला आपल्या पाठीमागे खंबीरपणे ताकदीनं रामभाऊ सातपुते साहेब उभे आहेत आणि धानोरी गावच्या विकासाला निधी कमी पडणार नाही. पण तुम्ही सर्वांनी साथ दिली पाहिजे, तुम्ही सर्वांनी बरोबर राहिलं पाहिजे. त्यामुळं येत्या काळामध्ये धानोरीच्या विकासाला रामभाऊ सातपुते साहेबांकडनं पालकमंत्र्यांकडनं कधीही निधी कमी पडणार नाही. आणि त्या शाखेचे सर्व शाखेतले पदाधिकारी अर्जुन देवकर असतील, आकाश असेल, देवदूत असतील, सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो.